हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आम्ही तिघं निघालो होतो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग करायला। आम्ही एस टीने चाललो आहे। एस टीमध्ये तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी होती आणि आम्ही पुणे ते नाशिक रोड असा आधी ट्रॅव्हल केला। नाशिक रोडला आम्ही स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुणे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगला निघालो। तर चला पुढे व्हिडिओमध्ये काय काय घडले तुम्हाला दिसेल, तर चला कंटिन्यू राहा। तर आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरमध्ये आणि बस स्टॉपपासून 1.5-2 किलोमीटर आतमध्ये चालत जावं लागतं। तर चला आपण जाऊया आता चालत चालत। तर इथं असे खूप छान छान असे स्टॉल लागलेले होते आजूबाजूला। प्रत्येक देवाच्या ठिकाणी असे स्टॉल लागलेले असतात, म्हणजे खेळण्यांचे, चपलांचे, वेगवेगळ्या प्रकारचे असे स्टॉल लागलेले असतात। तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते। तर इथं चपला होत्या आणि त्रिशाचं चाललं होतं की तिला चपला घ्यायच्या, पण तिच्या पायात ऑलरेडी चपला होत्या। मग आम्ही तिला काही घेतल्या नाही, पण मी तिथलं थोडंफार शूट केलं आणि ते तुमच्याबरोबर शेअर केलं। आणि आम्ही निघालो परत पुढे आणि पुढे जाता जाता आम्हाला दिसला मंदिराचा कळस। तर म्हटलं अजून इथून काय परफेक्ट दिसत नाही, थोडं पुढं गेलं की मी तुम्हाला मंदिराचा कळसही दाखवते। आणि चालत 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 चाललो होतो। तर इथं अशा पद्धतीने सगळे स्टॉल होते आणि खूप गर्दी होती। श्रावण महिना चालू होता ना, त्याच्यामुळं खूप अशी गर्दी होती इकडं सगळीकडं। आणि पाहू शकते इथं असे स्टॉल होते सगळे वेगवेगळे। तर खूप छान वाटलं आम्हाला, खूप छान असं आमचं दर्शन पण झालं। आणि इथून पाहू शकता आता तुम्ही मंदिराचा कळस दिसतोय, तर मी तेव्हा शूट करण्याचा प्रयत्न करते। थोडासा दिसू राहिलाय, म्हटलं आता मंदिराच्या इकडे गेल्यावर बाकीचं शूट करावं। तर आता आम्ही निघालो दर्शन रांगेकडं। 2 तास झाले तब्बल मी उभी होती रांगेत आणि अजून किती तास लागणार होते ते सांगता येत नव्हतं, कारण की खूप गर्दी होती। तर चला कधी दर्शन होतं ते पाहू आणि मग तुम्हाला सांगते किती तास लागले मला। आणि इथं तुम्ही बघू शकता इथं महादेवाच्या जय घोषणा चालू होत्या। हर हर महादेव असं सगळे म्हणत म्हणत पुढं चालले होते। त्यानंतर इथं त्रिशा मस्ती करीत होती, आम्ही लाईनीमध्येच पुढं बसलेलो होतो। एका ठिकाणी त्यांनी असे बाकडे केले होते बसायला सगळीकडं लाईनीमध्ये, आणि तिला तिच्याच एजची एक मैत्रीण भेटलेली होती। तर त्या दोघी मस्त असं खेळत होत्या आणि दोघीही एकदम शांतपणे उभ्या होत्या, म्हणजे खेळत होत्या, त्रास नव्हत्या देत। त्यांचं काहीतरी चालू होतं आणि इथं सगळे बसलेले होते। तर ते काय करीत होते, टप्प्याटप्प्याने लाईनीला पुढं ढकलीत होते, कारण की देवाऱ्यात गाभाऱ्यात त्यांना गर्दी नाही व्हावं म्हणून। कारण की खूप लोक होते आणि एवढ्या लोकांना ॲडजस्ट करायचं म्हणजे सोपं नसतं। तर श्रावण महिन्या पूर्ण तिकडं गर्दीच राहते आणि ते काय करायचे, 20 ते 30 लोकांना आतमध्ये सोडायचे गाभाऱ्यात, आणि त्या लोकांचं नीट दर्शन झालं की ते त्यांना पुढं काढायचे आणि परत 20 ते 30 लोकांना आतमध्ये सोडायचे। तर असं टप्प्याटप्प्याने ते दर्शन देत होते। आणि मग ते लाईनीला त्यांना माहिती आहे की खूप उशीर लागणार आहे, टाईम लागणार आहे, मग सगळ्या भाविक भक्तांना असं त्रास नको व्हायला मग त्यांनी लाईनीत असे बाकडे पण करून ठेवले होते की जेणेकरून थांबले तर त्यांना तिथं बसता येईल, रिलॅक्स करता येईल। अशा पद्धतीने आम्ही या लाईनीमधनं पुढं होत चाललो होतो। तर चला तर आता आम्ही पोचलो नंदी मंडपात आणि नंदी इथं तुम्ही बघू शकता खूप मोठे असे नंदी आहे इथं
आणि जे पण येत होते ते सगळे आपली इच्छा नंदीच्या कानामध्ये सांगत होते। तर नंदी महाराज करून आणि महादेव करून सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी हीच माझी इच्छा आहे। हीच मी महादेवांकडे मागते की ज्या कोणाची जी इच्छा आहे ती महादेवाने पूर्ण करावी। आणि आता आम्ही तर चाललो आहे मुख्य गाभारात। इथं महादेवाचं शिवलिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे। तर आता आम्ही त्या गाभाऱ्यात एंट्री करत आहोत, तुम्ही बघू शकता। आणि 15 ऑगस्ट होती त्यामुळे खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आतमध्ये। तर इथं गर्दी पाहू शकते, खूप गर्दी होती कारण की श्रावण महिना चालू होता आणि श्रावण महिन्यात गर्दी असणारच। आणि इथं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं। हे मंदिराच्या आतमधलं झुंबर होतं आणि इथं TV चालू होता। तर इथं तुम्ही बघू शकता, इथं त्रिशाच्या जय घोषणा चालू होत्या। ती पण म्हणत होती हर हर महादेव, हर हर महादेव। असंच करत करत आम्ही पुढं चाललो होतो। तर आम्हाला पूर्ण लाईनीमध्ये उभं राहायला 4-4.5 तास लागले। 4.5 तासानंतर आमचं दर्शन झालं। तर आता आमचं दर्शन झालंय, आम्ही मंदिरातून बाहेर पडलोय, खूप छान दर्शन झालं। श्रावणच्या महिन्यामध्ये आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग केलंय, त्र्यंबकेश्वर। खूप सुंदर वाटलं, तुम्हीही दर्शन घ्या आमच्या बरोबर। हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे, खूप सुंदर आहे, मस्त वाटलं, एकदम मस्त। तर इथं आमचं दर्शन छानरीत्या पार पडलं आणि आम्ही बाहेर आलो गाभाऱ्यातून। आणि बाहेर येताच इथं खूप असा पाऊस चालू होता, मग आम्ही इथे एका ठिकाणी थांबून घेतलं थोडं। त्यानंतर थोडा पाऊस कमी झाल्यावर आम्ही थोडे फोटो वगैरे शूट केले, इथं थोडे फोटो काढले। स्वप्नीलला पण थोडे फोटो काढायचे होते त्यांच्या रील बनवायला, ते पण यूट्यूबवर नाही, ते पण इंस्टावर त्यांच्या रील बनवून टाकत असतात। जर कोणी नवीन असेल तर त्यांना इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करू शकते, स्वप्नील भुजबळ म्हणून त्यांचा ID प्रोफाईल आहे। आणि मलाही तिकडं जाऊन फॉलो करा, माझं नाव ऐश्वर्या एस भुजबळ आहे तिथं इंस्टाग्रामवर, आम्हाला दोघांनाही फॉलो करा। तिथंही आमच्या काही रील वगैरे असतात। तर इथं खूप छानरित्या आमचं दर्शन पार पडलं आणि आम्हाला खूप छान असं दर्शन झालं महादेवाचं। त्यानंतर आम्ही इथं थोड्या वेळ थांबलो, इथल्या परिसराचा थोडाफार शूट घेतलं आणि तिथून आम्ही पुढं निघालो। तर चला तुम्ही पण आमच्याबरोबर। तर इथून दर्शन रांग बाहेर पडत होती, इथून बाहेर येण्याची एंट्री होती मंदिराच्या आतमधून। तर आम्ही सुद्धा इथूनच बाहेर आलो होतो, पाऊस पडतोच आहे तुम्ही बघू शकता। तर इथं सर्वजण फोटो काढत होते, खूप छान छान फोटो, असे कपल वगैरे फोटो काढत होते। आणि ध्वजा आहे इथं, दर महाशिवरात्री असते ना तेव्हा इथं मोठा असा ध्वज लावला जातो आणि त्या ध्वजावरूनच नारळ असं फोडलं जातं खाली आणि खालून सगळ्यांनी ते नारळ घ्यायचं असते। तर असा काही आजचा व्लॉग आहे आमचा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचा। कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तर यो मंदिराच्या मागचा परिसर होता, तिथं बंदी घातली होती त्यांनी, म्हणजे गेट वगैरे लावली होती, आतमध्ये कोणाला जाऊन देत नव्हते। यो अर्धा परिसर त्यांनी बंद केला आणि अर्ध्या परिसरामध्येच भाविकांना दर्शन देत होते। तिकडं पण एक दरवाजा आहे, तर तिकडून बी आतमध्ये येऊ शकते। इकडे तुम्ही पाहू शकता तर दरवाजा, इथून पण एक दरवाजा आहे। मंदिराला असे 6-7 दरवाजे जिथून आपण आतमध्ये येऊ शकतोय, बाहेर जाऊ शकतोय। आणि मंदिराच्या परिसरामध्ये इथं एक विहीर आहे, तुम्हाला दिसते का, ती पण पूर्ण पॅक केलेली होती। तिथं पण असं दगडी बांधकामाची विहीर केलेली आहे आणि हा सगळा असा परिसर होता मंदिराचा। तर तिथं जाण्यासाठी नव्हतं सांगितलं, बंदी घातली होती। आणि हे मंदिरावरचं कोरीव काम तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे, एक एक नक्षी म्हणजे त्यांनी त्या किती बारकाईने केलेली आणि खूप छान असं नक्षीकाम कोरीव काम मंदिरावर केलेलं आहे। तर खूप प्राचीन मंदिर आहे, हजारो वर्षपूर्वीचं। तर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि इथं आम्ही थोड्या माळी वगैरे पाहिल्या आम्हाला आणि तिथून पुढं आम्ही निघालो। इथं शर्ट पाहिले त्रिशाच्या आणि स्वप्नीलला शर्ट घेतलेला होता, पण मला माझ्या साईजचा भेटला नाही, मग मी काय घेतला नाही। इथं विचारपूस केली तर त्याच्याकडं नव्हता माझ्या साईजचा शर्ट। मग आम्ही तिथून पुढं निघालो आणि इथं सगळं प्रसादाच्या दुकान होते, सगळे प्रसाद वगैरे भेटत होते, पेढे वगैरे। तर इथं पाहू शकते तुम्ही, खूप छान छान असं स्टॉल लागलेले होते आणि सगळे लोक प्रसाद वगैरे घेत होते। आणि मंदिराच्या इकडून थोडं बाहेर आल्यावर मग इथं सगळे स्टॉल लागलेले होते, जसे की पिंड भेटत होती, रुद्राक्ष आणि ते सगळं भेटत होतं। इथे सगळे स्टॉल लागलेले होते आणि एक असं मला खूप आवडले होते, तर मी विचारलं तिला, तर तिने मला सांगितलं 250 रुपये पर पीस आहे म्हणे। तर मी तिला थोडी बार्गेनिंग केली आणि घेतले 2 कासव, मला आवडले म्हणून।
मग इथं बाकीचं शंख वगैरे सगळं होतं तिकडं. तर खूप छान वाटत होतं म्हणजे असं बघायला. ते सगळे छोटे छोटे पिंड, शंख, परत ते त्यांच्याकडे भरपूर काय काय होतं ते सगळं पाहिलं मी. आणि त्याच्यानंतर मंदिराच्या मागच इथं खूप मोठा असा अजून एक तळं आहे. तर त्या तळ्यामध्ये खूप असे मासे आहे, खूप म्हणजे खूप प्रचंड संख्येने मासे असेल तिकडं. तर तुम्ही बघू शकते, मी व्हिडिओमध्ये दाखवते, लोक त्यांना खायला टाकत होते. तर ते असे कसे खायला वर येत होते पहा. आणि जो मागं तुम्हाला दिसतोय ते ब्रह्मगिरी पर्वत आहे. तर तिथं 2 असे धबधबे पडत होते. तर मी झूम करून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे, तुम्ही बघू शकते. तर मंदिराच्या मागच्या परिसराला जिथून आपण एक गेट असं आहे जिथून आपण एंट्री करतो मंदिराच्या आतमध्ये, आणि दुसरं गेट असं आहे जिथून आपण एक्झिट करतो मंदिरामधून. तर ही मंदिरामधून जेव्हा आपण एक्झिट करतो ना, ते ज्या रस्त्याने आपण पुढे जातो त्याच रस्त्याला लागून ही छोटंसं विहीर आहे का तळ आहे ते मला सांगता येणार नाही, पण तळ्यावानीच वाटलं. तर त्याच्यात हजारोच्या संख्येने असे मासे, लाल वेल. तर त्रिशा त्यांना पाहून खूप एन्जॉय करीत होती आणि खूप भारी वाटत होतं. कारण की ते मासे बघा ना, आम्ही त्यांना खायला टाकल्या, त्यांना असे मुरमुरे, पाव वगैरे कोणी काही देत होतं, कुरकुरे. मग ते खायला येत होते. तर अप्रचंड असे मासे होते तिकडं आणि ते खूप सुंदर वाटत होतं. तर आम्ही तर खूप मज्जा केली तिकडं. तर तुम्ही पण गेले तर आवर्जून या तळ्याला भेट द्या. आणि बघा पाण्यामध्ये एक बदक पण होता. तर आता आम्ही पोचलो कुशावर्त कुंडामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता मागचा नजारा किती सुंदर आहे, अप्रतिम नजारा आहे. आणि माग जो पर्वत तुम्हाला दिसतोय तो ब्रह्मगिरी पर्वत आहे. गोदावरी नदीचं उगम स्थान आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती. आणि इथं कुशावर्त कुंड आहे, जो 12 वर्षाचा कुंभमेळा येतो. त्या कुंभमेळ्यामध्ये कुशावर्त कुंडाला खूप महत्त्व दिलं जातं. कारण की ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदी ही कुशावर्त कुंडामध्ये येते. तर ती कोणत्या रस्त्याने येते, कशी येते, ब्रह्मगिरी पर्वत एवढ्या वरतून ते खाली कुशावर्त कुंडामध्ये ती कशी येते आजपर्यंत कोणालाही माहिती नाही. म्हणून 12 वर्षाचा जो कुंभमेळा असतो त्या कुंभमेळ्यामध्ये या तीर्थाला खूप महत्त्व आहे. तर इथं खूप गर्दी राहते, खूप लांबून त्या कुंभमेळ्यामध्ये साधू येतात आणि इथं तप वगैरे करतात, स्नान करतात. आणि या अशा पद्धतीने इथं सगळं आहे आणि खूप छान वातावरण होतं. तर इथं त्रिशाचं पाणी खेळायचं चाललं होतं आणि इथं तोंड हातपाय धुतले स्वप्नीलनी आणि त्रिशानी. आणि ते वरती आले आणि त्यांना म्हटलं आता मला जाऊ द्या, मीही तोंड हातपाय धुते. मग मीही गेले, तोंड हातपाय धुतले आणि छान असं इथं शूट केलं. तर इथून आम्ही थोडं गंगाजल आणलं आम्हाला. तर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगच्या उत्तर महाद्वाराच्या खाली असं लिहिलेलं आहे की हिंदू शिवाय कोणत्याही धर्माला आतमध्ये प्रवेश नाही. तर याच्यावरून आपल्याला कळतं की आपला हिंदू धर्म हा किती पवित्र धर्म आहे. तर मला तर खूप गर्व वाटतं की मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेले आहे आणि मला असं वाटतं मी माझा प्रत्येक जन्म हा हिंदू धर्मामध्येच घ्यावा. तर इथं आमचं अशा पद्धतीने पूर्ण ज्योतिर्लिंग दर्शन झालं. आणि इथे काका या पिंडीचा अभिषेक करीत होते कुशावर्त कुंडामधून आणून. तर यो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. बाय बाय.